म्हणाली तो हरीश रूमवर नाही, त्याचे मित्र आहेत. कुठे पळणार? चंद्रावर तर नाही ना जाणार. पृथ्वीवरच असेल, पण तरीही तुम्हाला सापडणार नाही. हो का? तुम्ही कितीही प्रयत्न करा, तो काय तुमच्या हाताला लागणार नाही. तुम्ही ना खोटारडे आहात, विश्वासघातकी. हो ना? हो. अगं अशी काय बघतेस? तो फोन उचल. नाही, नको. का? एरवी तो फोन घ्यायला धावत असते, आता का नको? मी मुद्दामच नाही उचलत त्या फोन. मी ना जरा फोन पासून दूर राहते. नुसता फोन फोन कंटाळा आलाय मला. हो का? ते बघ, कुठेतरी महत्वाच्या माणसाचा महत्वाचं म्हणजे कुठेतरी अडचणीत सापडला असेल, त्याला तुझ्या मदतीची गरज असेल. नाही, मी उचलेन नंतर. का? मी आहे म्हणून? नाही, तसं काही नाही. पण दादा, तुम्ही जाणार होतात ना बाहेर? नाही, मी जातो नंतर. बघ बघ, हरीशचा फोन असेल तुझ्या. त्याचा कसा असेल? माझाच आहे फोन. फोन तुझाच आहे, पण त्या हरीशचा फोन त्यावर आला असेल ना. हरीशचा जरी फोन असला तरी मी आता रिसीव्ह करणार नाहीये. का? माझा मूड नाहीये. नाही, उचल उचल आणि त्याला विचार कुठे लपून बसलाय ते. नाही दे, मीच उचलतो. दादा प्लीज, हा, माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? आणि माझा असा फोन नका चेक करू. नाही, मी चेक नाही करणार. मी फोन घेणार आणि त्याला सांगणार की बाबा रे, ही तुझा फोन घेत नाही. म्हणजे समोर जो कोण माणूस असेल ना, तो तुला परत फोन नाही ना करणार. दादा प्लीज, मी आता लहान नाहीये आणि मी नाही माझा फोन देणार तुम्हाला. हरीश फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाही? असा कसा फोन उचलत नाही? तर ते आम्हाला कसं काय सांगता येईल? तो कामात असेल, गडबडीत असेल म्हणून नसेल उचलला त्याने. हा, ठीक आहे ठीक आहे. तू परत फोन लाव, परत फोन लाव. हो, आम्ही सकाळपासून फोन लावतोय त्याला, तो नाही उचलत आहे. हे बघा, हिस्ट्री बघा. बघा. हा, ठीक आहे. हा, हॅलो, एकच वादा अरुण दादा. हा बोल. तो पोरगा फोन उचलत नाही. कसं काय? काय माहित, कुठेतरी घाबरून बसला असणार. शोधा त्याला, आणि तो सापडत नाही तोपर्यंत ते यायचं नाही. म्हणाली तुझा तो मित्र हरीश फोन पण नाही उचलत. अहो दादा, नसेल बोलता येत, अडकला असेल ना कुठेतरी. तुम्ही त्याला सारखे सारखे फोन करू नका. हो का? मग असं कर, तुझ्या फोनवर त्याला फोन लाव, लगेच उचलेल बघतो. नको, मी पण कॉल करणार नाही आणि तुम्ही सुद्धा कॉल करू नका. का? हे असे सारखे नका हो त्याला कॉल करू. घाबरेल तो आणि आत्महत्या करेल. तुम्ही ऐका माझं, मी ना त्याला घरी बोलवून घेते आणि सांगेन दादांशी बोल म्हणून. पण प्लीज तुम्ही त्याला कॉल करू नका. तुमचा फोन द्या रे इकडे. फोन द्या इकडे. का? हे बघ, फोन द्या बोललो ना तर गुपचूप द्यायचा. आता अशा ठिकाणी बंद करून ठेवीन ना, अमेरिकेची माणसं आली शोधायला तरी तुम्ही दोघं सापडणार नाही. चल फोन दे, चल. एक मिनिट, ही बळजबरी, हे चुकीचं वागताय तुम्ही. मी करतो ते चुकीचं आहे आणि तू करतोस ते बरोबर आहे काय रे? हा, एक मिनिट, घ्या फोन घ्या. पण आम्हाला काही इजा करायची नाही, सांगून ठेवते. हा शेवटचा डायल्ड नंबर आहे तो त्याचाच आहे ना? हो. दादा मी काय म्हणतेय, अरे नका करू ना फोन. तेच सांगतोय, उचलतो फोन. नाही ते मी उचलतो. नाही, कळतंय ते मला, मीच लपवून ठेवलाय फोन. तुम्हाला काय करायचंय? अगं मग उचल ना, कानाला किती त्रास होतोय त्याचा. मग तुम्ही कान झाकून ठेवा. का? म्हणजे मी बोललेलं तुम्हाला ऐकू नाही ना येणार. नाही नाही, तुला माझ्या समोरच फोन उचलावा लागेल आणि माझ्या समोरच बोलावं लागेल. मी तुमच्या समोर कुणाशीही बोलणार नाही. मग सायलेंट वर तरी कर. नाही करणार. आणि तुम्हाला त्रास होत असेल ना तर बाहेर जा तुम्ही. माझ्यावर असा वॉच नका ठेवू.
असा बाप असतो का कुठे? नाही, तू किती काय बोलली तरी मी इथून बाहेर जाणार नाही. मग बसा ऐकत रिंग. ती रिंगटोन तरी चेंज कर, कानाला चांगलं वाटेल अशी रिंगटोन ठेव. नसेल ऐकायची तर कान बंद करून ठेवा. नाही नाही नाही, यापुढे मी कान आणि डोळे सतत उघडे ठेवून तुझ्यावर पाळत ठेवणार आहे. ते किती त्रास झाला तरी चालेल. हो ना? मग बसा ऐकत. ए अरे हा पोरगा फोन का नाही उचलत आहे? आता तो फोन उचलत नाहीये, त्याला आम्ही काय करणार? हो ना, तो आहे ना यांच्या फोनच घेत नाहीये. तुला काय बोललो? इथल्या इथे सोलून टाकी ना. हो पण हे माझं घर आहे, तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही. हा मी बुटाने पण मारू शकतो. मध्ये मध्ये अजिबात चमचागिरी करायची नाही. ए कुठे आहे रे तो हरीश? कुठे हरीश? कुठे आहे तो? बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये? हा बाथरूम मध्ये आहे तो. चल दाखव, चल चल बाथरूम मध्ये चल. हेच आहे ना बाथरूम? हा, हेच. पाहिजे फोन. हा, बघा बघा बघा. कुठे आहे तो? हे जरा आत बघा, इकडे इकडे बघा. आत बघा. हे दरवाजा उघड आहे. हे बघ जास्त शांतपणा करू नकोस. बाहेर आलो ना तर तुला कुत्र्यासारखा सोडीन. दरवाजा उघड. अरे आधी बाहेर येऊन तर दाखव, मग मार. तुझा आमदार सुद्धा तुला बाहेर नाही काढू शकणार आता. आता किती दिवस आतमध्ये राहणार आहे? काका तुम्हाला मारलं होतं नाही, आयुष्यभर डांबून ठेवू याला आपण. तुम्हाला जे काय करायचं ते करा, मला माझे पैसे द्या. पैसे नाही आहेत आमच्याकडे. यांनी ऑर्डर दिली होती, यांच्याकडनं पैसे घ्या तुम्ही. मी कशाला पैसे देऊ? मी नाही देणार. तुम्ही या घरासाठी ऑर्डर घेऊन आलो होतो, त्यामुळे तुम्ही पैसे द्यायचे. आम्ही या घरात राहतच नाही ना. या घरात सध्या तुम्ही आहात. मग तसं तर हे पण आहेत आणि ऑर्डर पण यांनीच दिली होती. मला माहितीये का, घराचे मालक पण हेच आहेत. अहो अहो अहो, मी तुमची क्यू केली आणि तुम्ही माझा जीव घेताय. मला काही करा, मला माझे पैसे द्या प्लीज. नाही द्यायचे पैसे. काय करणार? काय करणार? हा काय करणार? पैसे द्या, नाहीतर मी कडी उघडतो. बाबा असं करू नको. हवं तर मी तुला पैसे देतो. देऊन टाका, देऊन टाका. हो देऊ टाका. काय अर्धे पैसे तू दे, अर्धे मी देतो. काय चिंदी माणूस आहे. मी फक्त ते आमच्या भाताचे पैसे देणार, बाकी पैसे देणार नाही मी. एक मिनिट. हा हे एवढेच घ्या. बरोबर. हे घ्या. मिळाले ना पैसे, आता निघा. एक गप्रे. हे काय? तुम्ही इथे काय करताय? काय नाही, असंच मनाली बरोबर गप्पा मारायला बसलो. खोटं, सगळं खोटं. म्हणजे तुला काही बोलले का हे? काय नाही, उगाच शंका घेऊ नका तुम्ही. बरं स्वयंपाकाचं झालं? अहो तेच सांगायला आले होते. इतक्या झालं स्वयंपाक? अहो आमटी झालीये, पुरणपोळ्यांना वेळ लागणार. मग हे सांगायला आला होता? अहो काहीतरी गोडाचा आणा हे सांगायला आले होते मी. आई, हरीशला दादांनी मुद्दामून बोलवलंय. त्याला बोलावून जेवू नाही घालणार आहेत, त्याला जीवानिशी मारणार आहेत हे. काय बरं बोलते, असं काय नाही. आणि मला एकटीला ठेवायला नको ना, म्हणून माझ्या रूम मध्ये येऊन बसलेत, माझ्यावर वॉच ठेवायला. काय हो, काय ऐकते मी हे? मज्जा मज्जा मज्जा. कसं आहे, उद्या हिचं लग्न झालं की आपल्याला ही वेळ देणार आहे का? मग म्हणून जरा बोलत होतो. पुरे झालं आता तुमचं बोलणं. चला बाहेर आता. अगं पण थांब. माझाच फोन. ते कॉल नुसार रिंगटोन चेंज होते ना. हो काय? हॅलो मनाली. हॅलो. अगं हरीश कुठे? किती वेळ झाला आम्ही त्याला फोन लावतोय, तो काही फोनच उचलत नाहीये आमचा. हा? आणि मला सांग, इथे तुझ्या वडिलांनी कोण तो गुंड माणूस पाठवलाय त्याला मारायला? हो का? तो हरीश सापडत नाही म्हणून त्यांनी आम्हाला धमकी दिली. आम्ही आता त्याला फसवून बाथरूम मध्ये अडकून ठेवलंय. वा वा, छान निर्णय घेतलाय. हा छान छान. बरं मी नंतर बोलते. ओके बाय. कुणाचा फोन होता? मैत्रिणीचा फोन होता. तिच्या वडिलांनी तिचं लग्न मनाविरुद्ध जमवलंय ना, म्हणून सरळ तिने कोर्टात केस करायचं ठरवलं. तुम्हाला घाबरवते का? तुम्हाला काय अडचण आहे? नाही, माझी अडचण तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला माहितीये ना,
चला मग आपण किचन मध्ये जाऊन बोलूया. ऐका जरा मला, अहो थांबू द्या मला अहो, इथे इथे कशाला हिच्या समोर? चला अहो, आपण- थांबा मला अहो, मला चला जरा म्हणते ना थांबू मी. द्या. चला चला लवकर. हरीश 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 उठ ना हरीश. हरीश हरीश उठणार रे. हो त्याचे पैसे दिले, मग आता मला माझे पण पैसे द्या. तुमचे कसले पैसे? त्यांनी आमच्यासाठी खायला आणलं होतं. ते मला काय माहिती नाही. एवढे दिवस आमची कॉट वापरली ना त्याचं भाडं समजा, नाहीतर मी हा दरवाजा उघडीन. मला पण माझे पैसे परत द्या. तुझे कसले पैसे रे? तुमच्या मित्राने आमच्याकडे चहा पिला ना, मग तो प्याला ना, आम्ही नव्हतो आलो ना तुझ्याकडे चहा प्यायला. आपण तो तुमचा मित्र होता ना. मला नाही माहिती, मला माझे पैसे पाहिजे, नाहीतर मी पण दरवाजा उघडणार. ठीक आहे. हो हो हो, मला सुद्धा माझं भाडं द्या, नाही तर मी सुद्धा दरवाजा उघडणार. हा आमच्याकडे खरंच पैसे नाहीयेत. तेवढे 10-20 रुपये तेवढे वाटून घ्या हवं तर. ते काय सांगू नका, आम्हाला आमचे पैसे हवेत. नाहीतर आम्ही दरवाजा उघडू. उघडणार, दरवाजा उघडणार. पैसे द्या, पैसे द्या पाहिजे. एक मिनिट. ठीक आहे, उघडा दरवाजा. हा उघडा. बघा हा उघडा. तुमचा विश्वास नाही का? एक मिनिट, या इकडे. इकडे पल्लवी, इकडे इकडे ये. हे बघ, वेळी ना, नाही तर मग सांगू नकोस मला वेळ दिला नाही म्हणून. बिंदास उघडा. काय काय करतोयस तू? बरोबर करतो मी. काय करायला हवं अशा वेळेस? अरे उघड रे उघड उघड. कुठे आहे तो? पळून गेला. पळाला? ये इकडे. दरवाजा उघड. दरवाजा उघड आहे. दरवाजा हे बघ, सरळ सांगतोय दरवाजा उघड, नाही तर मी लय बेकार माणूस आहे. हा एकच वादा अरुण दादा. सापडला का? नाही, ते लोक मला बाथरूम मध्ये बंद करून पळून गेले. बरं त्याचा नंबर पाठव. पळून गेलेल्यांचा? तर ते परत येणार आहे का तुला नंबर द्यायला? अरे ज्याला शोधायला पाठवलं ना तुला, त्याचा नंबर, त्या हरीशचा. हा हा लगेच सेंड करतो. लगेच पाठवलं. मनालीचा नंबर पाठवलं की काय? आता कोण करतंय फोन? कोण आहे अनिल? ओ शिट दादा. हरीश हरीश उठ ना. हरीश दादांचा फोन येतोय, उठ ना हरीश. गेलो. शांत दादा कॉल करतायत तुला. हा इकडे मी बोलतो त्यांच्याशी. अरे बोलतो काय बोलतो, तू आधी लपून बस. मी परत कपाटात काय लपणार यार, मरून जाईन मी. अरे कपाटात नको, खिडकीत तरी जा, पण लप आधी. दुसरी जागा नाहीये का? हरीश प्लीज लवकर लप. आणि हा जो काय तुझा मोबाईल आहे ना, तो लवकर सायलेंट मोडवर टाक. त्याच्यामुळे सगळा घोळ झालेला आहे. जा लवकर. नंबर तो ओळखीचा ना वाटत. मनालीने त्याला घरातच लपून ठेवला की काय? आलो. बघ.
म्हणाले दरवाजा उघड. काय झालं? काय आता दादा? नाही काय ते नंतर सांगतो, जरा बाजूला हो. दादा काय शोधताय तुम्ही? काय नाही, पाणी चालू आहे की नाही ते बघत होतो. दादा प्लीज. हा थांब थांब, माझं मला शोधू द्या. माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? आहे ना, खूप आहे. दादा तुमचं हे वागणं थांबवा. हा मला हे अजिबात पटत नाही. हो का? दादा तुम्ही आधी माझ्या रूमच्या बाहेर जा. घरातच आहे ना मी, राहू द्या ना मला एकांतात. अरे या कुत्र्याला काय झालं? भूक. दादा तुम्हाला एवढीच काळजी वाटते ना कुत्र्याची, मग जा ना खाली. तुम्ही नव्हतात ना इतके दिवस, मिस करत असेल तो तुम्हाला. हा हा. टॉमी येत आहेत. हा दादा शांत बस. आता आपण काय करायचं? हरीशला मदत करण्याआधी हा सगळा विचार करायला हवा होता. आता विचार करून काय उपयोग? पण त्याने हे मुद्दाम केलंय का? पल्ले अजूनही तू त्याचीच बाजू घेतो, त्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली. एक तर अलंकार प्लीज, तू कस त्याला दोष देऊ नकोस. पल्ले त्याच्यामुळे आपण रस्त्यावर आलो, इथे उपाशी तापी फिरतोय आपण, आणि तरी तू म्हणतेस त्याला दोष देऊ नकोस. वा रे वा. नाही रे, तसा तो खूप चांगला मुलगा आहे. तुला माहितीये कॉलेजमध्ये असताना मला अशी कधी भूक लागली ना तर तो मला पिझ्झा खाऊ घालायचा. एक मिनिट, पिझ्झाचं काय कौतुक एवढं? ठीक आहे, तुला मी आत्ता पिझ्झा खाऊ घालतो. चल चल चल. नाही आता नकोय मला पिझ्झा. का आता का नको पिझ्झा? ते पिझ्झामुळे सगळं होतंय ना. चल पिझ्झा खाऊ घालतो. तू आधी ठरवून घ्या, पिझ्झामुळे होतंय का हरीशमुळे होतंय ते. त्या हरीशने पिझ्झा खाऊ घातला ना, म्हणून हे सगळं होतंय. चल चल पिझ्झा खाऊ. चल. तो जर चिडून पिझ्झा नाही खाऊ घालायचा मला. पल्ले मी चिडत नाहीये, मी चिडत नाहीये. मी चिडत, माझा चेहरा बघ ना, प्रेमाला सांगतोय, मी प्रेमाला सांगतोय. चल आपण खाऊ. चल. आणि एक मिनिट पहिले. काय चल ना. माझं पाकिट पैशांचं राहिलंय हरीशच्या घरी. काय? मग आता काय, आता मी परत जातो आणि घेऊन येतो पाकिट. अरे पण वेडायस का तू? तिकडे सगळ्यात आपण कोंडून ठेवलंय ना. ते तर आहे, पण मी काहीतरी बघतो. तू हो पुढे, मी आलो. अरे अलंकार, तू तिथे आत गेल्यावर परत बाहेर कसा येणार आहे सांग? मी करतो ना बाळा, तू टेन्शन घेऊ नको. तू एक काम कर, तू पुढे जा, पिझ्झाची ऑर्डर दे, मी आलो. बरं मला सांग काय? ऐक माझा फोन तुझा. हा त्या माणसाने घेतला होता बॉडीगार्डने. ठेव, मी आलो. जा जा, तू ऑर्डर दे. ए पल्ले पल्ले पल्ले, जरा स्वस्तातला पिझ्झा सांग. पल्ले स्वस्तात. नमस्कार. बरं आहे ना? बघतो कोण उघडतंय का. काय किती वेळ मलाही जायचं होतं. सॉरी हा. ते तुझ्या तर राहता. अरे मला सोड. अरे सोड. अरे बाबा सोड. अरे तुला आता मी असं नाही सोडणार. कसं सोडणार मग? तुला आता मी कसं पण नाही सोडणार. अरे बाबा मला सोड. ऐक, हे ना राजकारणी माणसं कोणाचेच नसतात माहितीये. तुझ्याकडून काम निघतंय म्हणून काढून घेतील, काम संपलं की तुझ्या बुडावर फटके मारून तुला बाहेर फेकून देतील. सोड 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 मला. अरे बघत काय बसणार, खरंच सोड. अरे तुला सोडलं ना तर असं पण मला काय नाही भेटणार. एक मिनिट. आपण ना बसून बोलू, समोरासमोर चर्चा करू, चर्चेतनं प्रश्न सुटतात. बसून? हा बसून. हा ठीक आहे, चल बस. तिकडे कुठे? इथे बसतोय मी. नाही बाबा, तू इकडे बस. चल माझ्या बाजूला बस. बाळालाच तर मनात पण आलं नाही माझ्या. हा तुझ्या मनात चालणं बस.